आज आपण गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी खुसखुशीत असे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवतोय। त्यासाठी कढईत 1 चमचा तूप घातलं, 2 वाटी गव्हाचं पीठ घातलं, गॅसच्या मीडियम फ्लेमवर मध्ये मध्ये तूप घालत खरपूस लालसर रंगावर भाजून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटांनंतर पीठ तुपात चांगलं भाजलं। यामध्ये आता अर्धा वाटी आपल्याला रवा घालायचा आहे। 5-6 मिनिट पिठासोबत रवा भाजला की यात आवडीचे ड्रायफ्रूट आणि केशरचं दूध घालायचं, म्हणजे रवा दाणेदार असं पीठ तयार होतं। आता हे चांगलं मिक्स करत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं। नंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचंय। थंड झाल्यावर पाऊण वाटी पिठी साखर घालायची आणि वेलची पावडर घालून सर्व एकजीव करायचं। नंतर हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे एकसारखं आपलं मिश्रण तयार होतं, कुठेही गाठी गुठळ्या राहत नाहीत। आता याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। छान मस्त असे गोल गरगरीत असे लाडू आपण वळून घेतलेत। खूप मस्त रवाळ दाणेदार हे लाडू बनतात। तोंडात टाकताच विरघळणारे गव्हाच्या पिठाचे लाडू नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।